नमस्कार, ओवीज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी तुमच्याशी आज खायला अगदी रुचकर आणि टेस्टलाही खूप भारी अशी थालीपीठाची रेसिपी शेअर करणार आहे. चला तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे बघा, मी थालीपीठासाठी लागणाऱ्या वाटणाची तयारी केलेली आहे. तर इथे मी खोबरं घेतलेलं आहे, सुकं खोबरं वापरलेलं आहे, लसूण घेतलेला आहे मी खूप सारा, कोथिंबीर आणि ह्या हिरव्या मिरच्या. तर ह्या मिरच्या बघा टेस्टला खूप तिखट असतात, त्या मिरचीचा मी वापर केलेला आहे. इथे ह्या मिरच्या मी तेलामध्ये अशा भाजून घेतलेल्या आहेत. 2 कांदे घेतलेले आहेत. तर कांदे मी सेपरेटली पिठामध्ये खिसून घेणार आहे. तर बघा, आता आपण इथे अगोदर लसूण, खोबरं, कोथिंबीरचं वाटण सेपरेट करून घेणार आहोत. आणखी मिरचीचं वाटण आपण सेपरेट करणार आहोत. तर इथे मी थालीपीठाचं लागणारं पीठ घेतलेलं होतं. तर हे मी घरी केलेलं भाजणीचं पीठ आहे. मिश्र धान्यापासून जी मी भाजणी केलेली होती त्याचं हे पीठ आहे. बघा, ह्याचा कलरही खूप छान असा आलेला आहे याला. तर ह्या बघा, ह्या पिठाची भाजणीची रेसिपी मी मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही जाऊन ती भाजणी बघू शकता आणि अशा प्रकारे पीठ तयार करू शकता. आता ह्याच्यामध्ये हे लसूण खोबऱ्याचं वाटण मी घालून घेणार आहे. आता मिरची टाकून घेणार आहे इथे मी. तर मिरची आपल्याला आपल्या तिखटानुसार घालायची आहे. तर इथे बघा 4 चमचे मी टाकून घेतलेली होती मिरची. हा कांदा मी खिसून घेतलेला आहे एकदम बारीक. तर मी बघा, ह्या आपल्या आलं खिसायच्या खिसणीच्या साहाय्याने मी हा कांदा खिसून घेतला होता, एकदम बारीक खिसलेला आहे तो. आता मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही इतर भाज्यांचा देखील वापर करू शकता. याच्यामध्ये बघा, आता मी मीठ घालून घेणार आहे. मीठ आपल्याला आपल्या चवीनुसार घालायचं आहे, आवडीनुसार घालून घ्यायचं आहे. तर ह्याच्यामध्ये बघा, तुम्ही दुधी भोपळा देखील खिसून घालू शकता किंवा ज्या तुम्हाला अशा खिसता येतील अशा भाज्या तुम्ही ह्याच्यामध्ये खिसून देखील घालू शकता. खायलाही खूप छान टेस्टी लागतं. आता हे असंच मी कोरडं मिक्स करून घेणार आहे हाताने. जे लसूण खोबऱ्याचं जे पाणी वगैरे असते बघा, कांदा, त्याच्यामध्ये हे पीठ जेवढं आपल्याला असं मिक्स करून घेता येईल तेवढं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. नंतरच आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे. तर आता हे बघा, छान मिक्स झालेलं होतं, मीठ देखील सगळीकडे लागलेलं आहे. तर मी आता थोडं थोडं करून पाणी घेणार आहे आणि असं मळत जाणार आहे. जसं आपण बघा आपल्या डेलीच्या वापरासाठी कणिक मळतो ना चपातीचे, त्याप्रमाणेच आपल्याला हे थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आहे. एकदम पाणी नाही घालून घ्यायचं आपल्याला, नाहीतर हे पातळ होणार. असं आपल्याला अंदाज घेत घेतच पाणी घालायचं आहे. तर बघा, हे मिश्र धान्यापासून बनवलेल्या भाजणीचे थालीपीठ खायला देखील अगदी रुचकर लागतात. तुम्ही अशा प्रकारे नक्की ट्राय करून बघा. तर इथे बघा, मी गोळा आता अशा प्रकारे मळून घेतलेला आहे. तर जास्त पातळ देखील नाही करायचं आपल्याला हे पीठ. अगदी आपल्याला बघा थापता यावं इतपतच मळून घ्यायचं आहे. तर बघा, हे धपाटे, ह्याला आम्ही आमच्याकडे धपाटे म्हणतो. हे धपाटे म्हणा, थालीपीठ म्हणा, तुम्ही रात्रीच्या जेवणात म्हणा किंवा दुपारच्या जेवणासाठी सुद्धा बनवू शकता. खायला अगदी टेस्टी लागतात. तुम्ही दह्याबरोबर किंवा चवळीच्या उसळीबरोबर देखील खाऊ शकता. तर बघा, अशा प्रकारे मी ह्याच्यामध्ये पीठ मळून घेतलेलं आहे, जास्त पातळही नाही केलेलं. आता इथे मी धपाटे थापून घेणार आहे, त्यासाठी तुम्हाला दाखवते मला काय काय लागणार आहे ते. तर इथे मी एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि हा सुती रुमाल घेतलेला आहे. तुमच्याकडे जर सुती एखादं फडकं असेल तरी देखील तुम्ही घेऊ शकता, पण इथे आपल्याला सुती कपड्याचाच वापर करायचा आहे. आता हे मी पूर्ण बघा भिजवून घेतलेलं होतं, असं पूर्ण ह्याच्यातलं पाणी काढून पिळून घेतलेलं आहे. आणि बघा, अशा प्रकारे मी हे पोळपाटावर टाकून देणार आहे. ह्याच्या पूर्ण आपल्याला सुरकुत्या मोडून घ्यायच्या आहेत. तर आपल्याला जेवढी मोठी धपाटी हवे तेवढं बघा आपल्याला हा गोळा घ्यायचा आहे. तर मी इथे हे छोटे छोटे धपाटी करून घेणार आहे, त्यासाठी इथे मी छोट्या गोळ्याचा वापर केलेला आहे. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला हा गोळा थापून घ्यायचा आहे. जिथे आपल्याला वाटते पीठ आपल्याला हाताला चिकटते तिथे लगेच पाण्याचा हात घेऊन आपल्याला अशा प्रकारे ही धपाटी थापत जायचं आहे. तर काही काही भागांमध्ये ह्याला थालीपीठ देखील म्हटलं जातं, धपाटी देखील म्हटलं जातं, पण आमच्याकडे ह्याला स्पेशली धपाटीच म्हटलं जातं. त्यासाठी इथे मी धपाटीचा या शब्दाचा वापर करत आहे.
आता मी तवा देखील तापत ठेवलेला होता एकदम मीडियम गॅस करून, आणि त्याच्यावरती बघा असे रुमालाचे 2 टोकं पकडून मधोमध आपल्याला ही धपाटीचं जे आपण थापलेली होती ती ठेवून घ्यायची आणि लगेचच पाण्याचा हात असा आपण भाकरीला कसं पाणी लावतो तशा प्रकारे पाणी आपण सोडून द्यायचं याच्यावरती, आणि बोटाने बघा आपल्याला असे होल पाडायचे आहेत. म्हणजे छान अशी बघा धपाटी भाजली जाते. पाणी सगळीकडे लावून झालं की हळूच बघा आपल्याला असं अगदी हळूवारपणे हा रुमाल असा काढून घ्यायचा आहे. खूप छान बघा धपाट्याची तयार झालेली अगदी गोल. आता ह्याच्यावरती मी काही सेकंदासाठी झाकण ठेवून देणार आहे. गॅसची फ्लेम आपल्याला फुलच ठेवायची आहे. इथे बघा मी नॉनस्टिकच्या तव्याचा वापर केला होता धपाटी भाजण्यासाठी. अगदी झटपट होऊन जातात नॉनस्टिकच्या तव्यावर धपाटी, चिकटल्या देखील जात नाहीत बघा. त्यासाठी आपण नॉनस्टिकच्या तव्याचा वापर केला तर अतिउत्तम. आता मी बघा पलटून घेतलेली होती धपाटी. लगेचच मी तेलाची धार सोडून घेणार आहे का तर खालच्या साईडून देखील छान अशी भाजली जावावी. तेलाने बघा धपाटी छान अशा खुसखुशीत होतात. तर तुम्हाला जशी जाड हवी आहे पातळ हवी आहे तशी तुम्हाला ही धपाटी थापून घ्यायची आहे. अगदी पातळ केली तर खायला देखील बघा अगदी छान अशी क्रंची लागते, खुसखुशीत लागते. आता तुम्ही बघू शकता खालून देखील धपाटी छान अशी भाजून तयार आहे. तर आता मी साईडला काढून घेणार आहे आणि अशाच प्रकारे तुम्हाला मी अजून एकदा दाखवून घेणार आहे. आता आपण बघा एक धपाटी थापल्यानंतर लगेच आपल्याला हा रुमाल असा पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा आहे आणि स्वच्छ असा पिळून घ्यायचा आहे. आणि जसा मी मगाशी अंथरून घेतला होता तसा बघा ह्याच्यावरती टाकून घ्यायचा आहे. अगदी सुरकुत्या मोडून घ्यायच्या त्याच्या, आणि लगेचच मी दुसरी धपाटी थापायला घेणार आहे. तर बघा मी पुन्हाच त्या साईजचा जसा गोळा घेतलेला आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही मोठ्या साईजचा देखील घेऊ शकता. पण जर तुम्ही पहिल्यांदा धपाटी करत असाल, तुम्हाला जर धपाटी येत नसेल तर तुम्ही असा छोट्या साईजच्याच धपाटी ट्राय करायच्या आहेत. तसं आपल्याला आता पाण्याचा हात घेत घेत हे थापून घ्यायचं आहे. जिथे तर बघा आपल्याला वाटेल की पीठ बाबा आपल्या हाताला चिकटतंय तिथे लगेच पाण्याचा हात घेऊन अशा प्रकारे थापायचे आहेत. अगदी सोपं जातं बघा. तर फक्त बोटानेच बघा धपाटे आपल्याला थापायचे आहेत. तर हाताचा वापर अजिबात नाही करायचा. ते बघा मी अशा प्रकारे दुसरी धपाटी देखील थापून घेतलेली होती. आता मी पुन्हा ही बघा भाजण्यासाठी तव्यामध्ये टाकून घेणार आहे. अशा प्रकारे आपल्याला पकडून टाकून घ्यायचे तव्यामध्ये, आणि टाकली की लगेचच आपल्याला आपण जसं भाकरीला लगेच पाणी लावतो तशा प्रकारे ह्याला पाणी सोडून असं बोटाच्या साहाय्याने बघा पाणी लावून घ्यायचं आहे. खूप इझिली निघतात या धपाटी, अजिबात चिटकत नाहीत बघा रुमालाला. एकदम हळूवारपणे आपल्याला हा रुमाल काढून घ्यायचा आहे. तर आता ह्याच्यावरती मी लगेचच ताट झाकून घेणार आहे आणि गॅसची फ्लेम थोडीशी मोठी करणार आहे. काही सेकंदाने बघा लगेचच ताट काढलेलं आहे मी, आणि पटकन बघा नॉनस्टिक तव्यावर धपाटी भाजायला खूप सोपं जातं. अगदी चिटकत नाहीत, तुटत नाहीत. त्याच्यामुळे तुम्ही नॉनस्टिक तव्याचाच वापर केला तर अगदी उत्तम. तर बघा लगेचच तेल सोडून घेणार आहे. तर इथे बघा आता मी पुन्हा पलटून बघते धपाटी आपली भाजली आहे की नाही. तर तुम्ही बघू शकता खालून देखील छान अशी भाजलेली आहे धपाटी. चला आता बघा तयार आहे आपली दुसरी धपाटी. छान अशी मस्त तयार झालेली आहे, अगदी पातळ. तर अशा प्रकारे बघा मी सगळ्या धपाटी थापून घेणार आहे, करून घेणार आहे. तुम्ही अशा प्रकारे ट्राय करा, नक्की छान होतात. आणि तुम्हाला जर भाजणीचा व्हिडिओ माहिती नसेल तर माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता, आणि त्याप्रमाणे भाजणी करून तुम्ही अशा प्रकारे धपाटी बनवू शकता. खूप खायला छान रुचकर लागतात बघा. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर इथे बघा तयार आहेत मस्त आपल्या अशा धपाटीच्या भाकरी. ह्याला आम्ही भाकरी देखील म्हणतो. तर तुम्ही दह्यासोबत, चवळीच्या उसळीसोबत खाऊ शकता. मुलांना देखील तुम्ही नाश्त्याला देखील हे देऊ शकता. अगदी पौष्टिक असं आहे. तर तुम्हाला कशी वाटली माझी धपाटी थालीपीठाची रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा, आणि तुम्ही ट्राय करून बघा. तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.